आज अनुमधू किचन मध्ये बनवूया अतिशय चविष्ट खमंग खुसखुशीत मटार पराठा। हा पराठा लंच बॉक्स साठी किंवा नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे। मटार पराठ्याची एकदम सोपी झटपट रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर बनवूया मटार पराठा। सर्वात प्रथम कणिक भिजवून घेऊया। त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय। यात चवीपुरतं मीठ, 1 चमचा तेल आणि थोडं थोडं पाणी टाकून मऊ कणिक मळून घ्यायची। कणिक ही छान मऊ मळून घ्यायची, म्हणजे पराठ्याचं सारण कडेपर्यंत पसरतं आणि पराठे लाटताना फाटत नाही। तर इथे मी छान मऊ कणिक मळून घेतलंय। आता हे कणिक झाकून 10-15 मिनिटं बाजूला ठेवून देऊ। आता मटार पराठ्याचं स्टफिंग बनवूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी मटार घेतलेत। आता एक वाटण बनवू। एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं आणि मुठभर कोथिंबीर घालून याचं जाडसर वाटण करून घ्यायचं। हे पहा याप्रमाणे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मटारही जाडसर वाटून घेऊ। खूप जास्त मटार बारीक करायचा नाही। हे पहा अशा पद्धतीने। आता गॅसवर पॅन ठेवलंय। यात 1 चमचा तेल गरम करून घेतलं। यामध्ये ऍड करूया 1 बारीक चिरलेला कांदा। कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचाय। कांदा परतला की यात चिमूटभर हिंग, मगाशी केलेलं वाटण घालून 1 मिनिट वाटण परतून घेऊ। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। वाटण परतलं की यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर घालून मिसळून घेऊ। मग यात मिक्सरला वाटून घेतलेला मटार घालून 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय। मटारमध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं, म्हणून पराठे फुटू शकतात। त्यामुळे सारण छान परतून घ्यायचे। आता यामध्ये एक सिक्रेट साहित्य ऍड करूया। ते म्हणजे 2 चमचे बेसन पीठ मिक्स करू। बेसन पिठामुळे पराठ्याचं स्टफिंग खूपच चविष्ट तयार होतं। तसेच स्टफिंगला छान बाइंडिंग येतं व पराठा लाटताना फाटत नाही। छान टम्म पराठा फुगतो। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करू। त्यानंतर यात 1 चमचा आमचूर पावडर ऍड करायची। यामुळे पराठ्याला खूप छान चव येते। आमचूर पावडर नक्की घाला। तर पहा मिश्रण छान कोरडं झालंय। गॅस बंद करून स्टफिंग थंड करून घेऊ। इथे कणिक ही छान भिजली। पुन्हा एकदा कणिक मळून घ्यायची व याचे छोटे गोळे करून घ्यायचे। इथे सारण ही थंड झालंय। आता पिठाचा एक गोळा कोरड्या पिठात घोळून घ्यायचा व याची वाटी करून घ्यायची, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता यामध्ये सारण भरून घेऊ। यात मावेल इतकं सारण भरायचं व पुरणपोळीप्रमाणे किंवा मोदकाप्रमाणे वाटी गोल फिरवत सारण दाबत पीठ वर उचलत वाटी बंद करून घ्यायची, म्हणजे सारण बाहेर येणार नाही। हे पहा याप्रमाणे। मस्त उंडा तयार झालाय। आता तयार उंडा पुन्हा कोरड्या पिठात घोळून उंडा असा हलक्या हाताने दाबून पसरवून घ्यायचा, म्हणजे स्टफिंग कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं। आता हलक्या हाताने कडेकडेने पराठा लाटून घ्यायचे। शक्यतो पराठा चपातीपेक्षा थोडा जाडच असतो। स्टफिंग दिसेपर्यंत पराठा लाटून घ्यायचा आहे। तर पहा पराठा कुठेही फाटलेला नाही। आता तुम्हाला पराठा लाटण्याची दुसरी पद्धत दाखवते। पिठाचे 2 छोटे गोळे घ्यायचे व पुरीप्रमाणे पारी लाटून घ्यायची। हे पहा एका पारीमध्ये मधोमध सारण भरून घ्यायचं व यावर दुसरी पारी ठेवून बोटाने कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या व हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचे। दोन्हीपैकी कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्याप्रमाणे पराठे लाटून घ्या। आता पराठा भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतलाय। तवा मध्यम गरम असावा। तव्याला तेल लावून यावर पराठा टाकून भाजून घेऊ। एक बाजू थोडीशी भाजली की पराठा उलटून दुसरी बाजू भाजून घ्यायची। दुसरी बाजू भाजली की उलटून घेऊ। तर पहा पराठा छान टम्म फुगतो आहे। याला तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी पराठा खमंग खरपूस भाजून घ्यायचाय। तर पहा छान खरपूस पराठा भाजले गेला आहे। अशाच पद्धतीने सर्व पराठे भाजून घेऊ। पराठा भाजताना एक महत्त्वाची टीप की पराठा पहिले कोरडाच भाजून घ्यायचा। दोन्ही बाजूनी हलकासा भाजला की नंतर तूप किंवा तेल लावायचं, म्हणजे पराठे छान गुबगुबीत टमटमीत फुगतात। ही खास टीप नक्की लक्षात ठेवा। प्रत्येक पराठा छान टम्म फुगतोय, तुम्ही पाहू शकता। तयार झाले मस्त गरमागरम खमंग खुसखुशीत मटार पराठा।
हे पराठे तुम्ही कोणत्याही चटणी, दही, लोणच्या सोबत खाऊ शकता. तर बघा, छान सॉफ्ट पराठा तयार झालाय. स्टफिंग ही कडेपर्यंत पसरलं आहे. तर मंडळी, आजची मटार पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह. धन्यवाद.